बातमीपत्रामध्ये मी वैष्णवी राऊत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी। नीट परीक्षेचा निकाल जाहीर होतात सीबीआयनं पुन्हा लातूरकडे आता मोर्चा वळवलेला आहे। शनिवारी सीबीआयच्या पथकानं मोठेगावकर क्लासेसवरती धाड टाकली आणि साडासडती घेतली होती। 6 अधिकाऱ्यांचं सीबीआयचं पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे, त्यामुळे आज सुद्धा सीबीआयचं पथक मोठेगावकरच्या क्लासेसची साडासडती घेण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले, त्यानंतर सीबीआयचं पथक यापूर्वी तब्बल महिनाभर लातूरमध्ये मुक्कामी होतं। तेव्हा तपासादरम्यान मोठेगावकर, प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर मनोज शिरुरे या तिघांना अटक केली होती। तेव्हा आता सीबीआयचं पथक काय कारवाई करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विष्णू, नेमकं लातूरमध्ये काय सुरू आहे? सीबीआय कशा पद्धतीने कारवाई करताय? आवाज विष्णू, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? काही वेळातच आपल्या प्रतिनिधीसोबत आपला संपर्क होईल। मात्र तुर्तास सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहताय। लातूरमध्ये पुन्हा एकदा सीबीआयनं तळ ठोकलेलं आहे। 6 अधिकाऱ्यांचं हे सीबीआयचं पथक आता सध्या लातूरमध्ये आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी सगळी छाननी तपासणी सुरू केलेली आहे। मोठेगाव क्लासेसवरती ते धाड टाकतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की या नीट पेपर फुटी प्रकरणाचं कनेक्शन थेट लातूरपर्यंत पोहोचलेलं होतं आणि तेव्हा मोठेगावकर यांच्या क्लासेसवरती धाडी टाकण्यात आलेल्या होत्या, तपासणी करण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा पुनर्परीक्षा झालेली आहे, निकाल सुद्धा याचे जाहीर झालेत नीट पेपरचे। त्यानंतर आता पुन्हा सीबीआयनं आपला मोर्चा जो आहे तो लातूरकडे वळवलेला आहे आणि आता नेमकं काय कारवाई होतीये, कुणाकुणाची तपासणी होतीये, मोठेगावकर यांच्या क्लासेसमधून कुणाला अटक केली जाते का, कुणावरती तपासणीची टांगती तलवार होते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विष्णू, लातूरमध्ये सीबीआय आलेलं आहे आणि आता कारवाई करणार आहे, कशा पद्धतीची कारवाई असेल? तर सीबीआयचं पथक हे काल लातूरमध्ये दाखल झालं आणि काल देखील काही तास या ठिकाणी जे मुख्य कार्यालय आरसीसीचं त्या ठिकाणी झाडाझडती झाली आणि अनेकांची चौकशी देखील झाल्याची माहिती समोर येते। आज दुसरा दिवस सलग आहे आणि आजही सीबीआयचे 6 अधिकारी लातूरमध्ये तळ ठोकून आहेत। तर या अगोदर देखील नीटची परीक्षा झाली आणि तो नंतर पेपर फुटला आणि त्याचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले। यामध्ये आरसीसी आणि कुलकर्णी यासह अनेकांची नाव समोर आली, त्यांच्या चौकशा देखील झाला। या अगोदरही सीबीआयने या ठिकाणावर 3 जणांना अटक केलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा लातूर ही सगळी नीटची परीक्षा झाली, त्यानंतर सीबीआयचं पथक लातूरमध्ये काल दाखल झालं। आता सीबीआयचं पथक या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा लातूरसह मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाल्या की कशा पद्धतीने ही लिंक शोधण्याचा प्रयत्न सीबीआय करत होता आणि त्यातील धागेदोरे पुन्हा शोधण्यासाठी सीबीआयचं पथक येत आलं का, अशी चर्चा सुरू झाली। खरं तर आरसीसीचा देखील निकाल यावर्षीचा देखील दरवर्षीच्या तुलनेत सारखाच लागल्याचं पाहायला मिळतंय। शाहू कॉलेजचे असतील किंवा आरसीसीचे 1200 पेक्षा अधिकचे विद्यार्थी डॉक्टर बनतील, अशी सगळी या ठिकाणचे निकाल हाती आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर मात्र सीबीआयनं काल केलेल्या एंट्री नंतर नेमकी काय चौकशी सीबीआय करता येते, हाती नेमके काय धागेदोरे लागले हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कालपासून सीबीआयचं पथक 6 जणांचं या ठिकाणी तळ ठोकून आहे। काल देखील चौकशी झाली आणि आज पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता सांगण्यात येते। त्यामुळं काय सीबीआयच्या हाती लागतं आणि काय धागेदोरे शोधतंय सीबीआय याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले। मात्र ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले होते मागच्या वेळेस नीटमध्ये आणि त्यानंतर जे संशयित लोक होते त्यांचे रिझल्ट कसे आले आणि त्यांचे आताचे रिझल्ट काय, यात काय तफावत येते का, हेही सीबीआय शोधते अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळं कशा पद्धतीनं, त्याच पद्धतीनं आर्थिक व्यवहार यामध्ये कशा पद्धतीनं झाला, ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं होतं त्या आर्थिक अँगलनं देखील सीबीआय चौकशी करते का सीबीआय नंतर पुन्हा दुसऱ्या एजन्सीची यामध्ये पुन्हा एंट्री होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर विष्णू, आर्थिक याचा जो अँगल आहे तो तपासणंही आता गरजेचं आहे आणि त्यामुळेच कदाचित सीबीआय आता लातूरमध्ये आलेला आहे। कशी कारवाई होईल आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।